बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधात काटेकोर अंमलबजावणीसाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन। सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अंमली पदार्थांची विक्री तसेच प्रभावी नशाबंदी करण्यासाठी शासनाच्या विविध खात्यांअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे। यासाठी माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी प्रभावी अंमलबजावणीसाठी बुधगाव ग्रामपंचायतच्या वतीनं विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या ग्रामसभेमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी गावामधील नागरिकांच्या मध्ये जनजागृती करणे, शाळा, अंगणवाडी, क्रीडांगण, खुली मैदाने तसेच गावामध्ये अंमली पदार्थ सेवनाची ठिकाणं निश्चित करणे, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येऊ नये यासाठी संबंधितांना नोटिसा देणे, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करणे, सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन व महात्मा गांधी तंटामुक्ती समिती व बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं संयुक्त अंमलबजावणी करण्यासाठी बैठकीचं आयोजन करणे। या कामी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, शिक्षक व गावामधील सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घेणे व यामधून अंमली पदार्थ विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रसंगी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे ठरवण्यात आले। या विशेष ग्रामसभेत बुधगाव गावच्या सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे, परिस दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अजित पाटील, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर, नर्सेस, आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, गावामधील राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।